आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत। सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यावे। तेल चांगले तापून द्यावे। नंतर इथे आपण अर्धा किलो चिकन घेतले आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आहेत। त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकली, आणि काही सुके मसाले टाकले। त्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा अंबारी मसाला, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कश्मीरी मिरची टाकली आहे। ती आपण यामध्ये टाकून घेऊ। गॅसची फ्लेम कमी असावी। ही मसाले चिकनला सगळीकडे लागले पाहिजेत। या प्रकारे पूर्ण मिसळून घ्यावे। नंतर चवीनुसार मीठ टाकावे। या ठिकाणी आपण 2 बारीक कांदा आणि अद्रक लसण याची पेस्ट यामध्ये करून घेतली आहे। ती या गरम तेलामध्ये टाकून घ्यायची। ही पेस्ट पूर्ण लाल होऊसतर परतून घ्यायची। पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत या पेस्टला आपण परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो मीडियम असावी। या ठिकाणी आपला कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतला गेला आहे। यामध्ये आपण हे चिकन मॅरिनेट झालेले आहे अर्धा तास, ते टाकू। चांगलं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले चिकनमध्ये। आता आपण याच्यावर झाकण ठेवून त्यावर अर्धा ग्लास पाणी टाकून 15 मिनिटे शिजून द्यावे। हे बघा, चिकनला आपल्या छान असं पाणी सुटलेलं आहे। दहा मिनिटे झालेले आहेत। अजून आपण 5 मिनिटे याला शिजून द्यावे। पंधरा मिनिटे झाल्यावरती आपण चेक करून बघूया। त्यानंतर आपण ताटावर जे पाणी ठेवलेले होते गरम करायला, ते यामध्ये टाकून देऊ। आणि झाकण ठेवून आणखी 15 मिनिट याला शिजून द्यावे। 15 मिनिटे झालेली आहेत। या ठिकाणी आपली चिकन रस्सा रेसिपी तयार झाली। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.